आम्हा घरी धन शब्दांतीच रत्ने शब्दांतीच शस्त्रे यत्ने करू शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धन जन लोका भीग रोमारे पुरस्काराच्या निमित्ताने सर्व मराठी साहित्य रसिकांना मी सहस्नेह नमस्कार करतो। मी प्राध्यापक डॉक्टर मारुती माधवराव भुगे, मराठी विभाग संत रामदास महाविद्यालय घनसावंगी, जिल्हा जालना येथे गेल्या 17 वर्षांपासून मराठी विषयाचे अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य करतो आहे। माझे मूळ गाव पारडी खुर्द, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरती असणारा हा आदिवासी बहुल तालुका म्हणून सर्वदूर परिचित आहे। याच तालुक्यात माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे। पुढे पुणे विद्यापीठातील मराठी विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेत असताना अनेक गुरुवर्यांचे मार्गदर्शन व त्यांच्या विचारांचे संस्कार माझ्यावरती होत गेले आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने वाचन आणि लिहिण्याची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली। यानंतर माझे 3 ग्रंथ प्रकाशित आहेत। त्यातील इंद्रजित भालेराव यांची कविता हा ग्रंथ स्नेहवर्धन प्रकाशनाने 2009 साली प्रकाशित केला। तर माय बाप आणि मी हा कविता संग्रह 2014 साली मैत्री प्रकाशन लातूर इथून तो प्रकाशित झालेला आहे। आणि तिसरा ग्रंथ 1980 पूर्वीची ग्रामीण कविता प्रेरणा आणि प्रवृत्ती हा ग्रंथ 28 नोव्हेंबर 2022 रोजी यशोदी प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केला। आणि या पुस्तकाला भीग रोहमारे हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला त्यावेळी मला आणि माझ्या सर्व परिवाराला मनस्वी आनंद झाला। मराठी साहित्यातला अतिशय नामवंत असा हा पुरस्कार जेव्हा या पुस्तकाला मिळाला त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवते ती अशी की हा पुरस्कार माझ्या समीक्षेला मिळाला, परंतु या पुस्तकात असणारे अनेक ग्रामीण कवी या कवींनाही तो मिळालेला आहे अशी माझी ठाम भावना आहे। मराठी ग्रामीण साहित्यातील भीग रोहमारे पुरस्कार या पुरस्काराने गेल्या 30 वर्षामध्ये आपली एक अशी वेगळी ओळख निर्माण केलेली आपल्याला दिसते। खरे तर पुरस्कारांच्या भाऊगर्दीमध्ये आपली स्वतंत्र अशी वेगळी ओळख निर्माण करणे हा पुरस्कार खऱ्या अर्थाने या पुस्तकातील आलेल्या प्रत्येक कवींचा आहे असे मी मानतो। खेड्यातल्या माणसांच्या व्यथावेदनांना ज्यांनी आपल्या कवितेतून स्थान दिले त्या कवींच्या कवितेच्या संदर्भातली ही समीक्षा आहे। आणि ही समीक्षा किंवा हा समीक्षा ग्रंथ जो साकार झालेला आहे या समीक्षा ग्रंथाच्या पाठीमागची प्रेरणा मी डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आणि डॉक्टर वासुदेव मुलाटे यांनी आपल्या ग्रंथामध्ये ग्रामीण साहित्याच्या बीजाच्या संदर्भामध्ये जे सूत्र मांडलेले आहे हे सूत्र खऱ्या अर्थाने या पुस्तकामागची प्रेरणा आहे असे मी मानतो। कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष के.बी. रोहमारे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो। गेल्या 30 वर्षामध्ये 170 ग्रामीण साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार देऊन माझ्या पुस्तकाचा गौरव भीग रोहमारे ट्रस्टने जो केलेला आहे या ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या प्रती मी मनस्वी असे आभार व्यक्त करतो। बळीवंत आम्ही भुईचीचं जात मातीचाचं वात अंगोपांगी अशा पद्धतीने हा पुरस्कार हा सन्मान माझा असण्यापेक्षा
मातीतल्या शेतीतल्या कष्ट करणाऱ्या माणसांचा हा सन्मान आहे असे मी शेवटी मानतो. सर्वांच्या प्रती मनस्वी आभार व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद.